अहो जबरदस्तीचा वाद करायचा प्रयत्न केला, त्यांना तसं उत्तर पाहिजे होतं. भरपूर दिवस शांत होती मुंबई, त्यांना खराब करायचा प्रयत्न केला, आम्हाला गालबोट लावायचा प्रयत्न केला. जर असा प्रयत्न परत करतील परत आणून पाडू. पण नक्की प्रकार जो आहे तो तुम्ही म्हटलात की बॅनर लावण्यात आला, तो फाडण्यात आला, नक्की काय एक विस्तारमध्ये थोडंसं सांगा, सविस्तर सांगा. शिवसेनेची युनियन मान्यताप्राप्त युनियन आहे, इथे भारतीय भाजपचा काही संबंध नाही. हा तुम्ही बॅनर लपून छपून लावण्याचा प्रयत्न केला. समोर लावणार शिवसेना तुमची सत्ता आहे ना, मग लपून छपून का लावता? तो माज उतरवला माज. पण काय त्या बॅनरवरती जो तुम्ही फाडण्यात आला म्हणतात, त्या बॅनरवरती काय लिहिण्यात आलं होतं, नक्की काय होतं? घेतलेलं नाहीये, बॅनर फाटला गेला असेल, पुढे बघू काय व्हायचं ते होऊ दे. मी सध्या सेंट रेगीज मध्ये आहे. आता खरं तर जी मगाशी थोड्या वेळापूर्वी जी बाचाबाची किंवा घोषणाबाजी होत होती ती आता थांबलेली आहे. भाजपच्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय झालं, हा वाद का झाला, काय म्हणणं. हा वाद नाहीच आहे, हा कामगारांचा हक्क न्यायाचा प्रश्न आहे. याच्या आधी इथे भारतीय जनता पार्टीची युनियन होती, कामगार तिथे आज पुन्हा एकदा भाजपकडे आलेले आहेत आणि आम्ही कायदा सुव्यवस्थेचं पालन करूनच इथे बोर्ड लावायला आलो, जेणेकरून संपर्क राहील कामगारांचा आमच्याशी. त्याच्या पलीकडे आम्ही कुठेही इथे संघर्षाची भूमिका घेऊन आलेलो नाहीये. कामगारांच्या न्याय हक्कासाठी इथे आम्ही बोर्ड लावत आहोत. परंतु मग हा बोर्ड लावण्यावरून वाद झाला, नेमकं काय घडलं. इथे वर्कर जे आहेत ते सगळे शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीमध्ये आले. आमच्याकडे पूर्ण लिस्ट आहे, आम्ही ती मॅनेजमेंटला दिलेली आहे आणि शिवसेनेच्या हातून आता युनियन जाते म्हणून त्यांनी हा इथे रोष प्रगट केलेला आहे. साधारण किती वर्कर्स जे आहेत ते तुमच्याकडे आल्यामुळे एकदम हा उद्रेक झाला असं म्हणायचं. 350 परमनंट वर्कर आहेत, त्यातले 200च्या वर वर्कर आमच्याकडे आलेले आहेत. पण मग आज बोर्ड लावण्याचं काय निमित्त होतं. निमित्त म्हणजे आज त्यांना अपेक्षा होती कामगारांना की आपले काम चालू करायचं आहे तर आपल्या पक्षाचा बोर्ड लावा आणि काम चालू करा, कारण कायदा सुव्यवस्थेचं पालन करणं आम्हाला कटिबद्ध आहे. कारण देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री भारताचे, आपल्या महाराष्ट्राचे, त्यांच्याकडेच कायदा सुव्यवस्था आणि त्याचं पालन करूनच आम्ही इथे सगळी व्यवस्था. सुरुवात कुणी केली, कशावरून झाली. आम्ही पहिला आलो, मॅनेजमेंट बरोबर बोललो, त्यांची परमिशन घेतली, त्यांच्या परमिशनने आम्ही इथे बोर्ड लावायला आलो. मग काय घडलं काय. आम्ही बोर्ड लावला गेलो होतो मॅडम तिकडे, आणि त्यांच्या जास्त 40-50 लोक होते शिवसेनेवाले, ते सगळं आमच्या अंगावर आले. आल्यानंतर आम्ही थोडी 15 माणसं आहेत, आम्ही बीजेपी झाले. आम्ही पहिले संयमची भूमिका होती आमची. ते आक्रमण त्याच्याकडून आलं तर आम्ही पण शेवटी आक्रमक झालो. त्यांचं काय म्हणणं काय. त्यांचं म्हणणं आहे की ते बोर्ड लावायचं नाही आणि आमचा बोर्ड त्यांनी लोकांनी फाडला. हा, लावल्या बोर्ड त्यांनी पोलिसांसमोर फाडला. पोलीस होते त्यांच्यासमोर त्यांनी बोर्ड फाडला आमचा. आणि आमचे कामगार आमच्या बरोबर आहेत. आम्ही काय कोणा जबरदस्ती करून आणलेलं काय, युनियन बनवून आमची कामगारांचे जे साय आहेत त्यांनी आम्हाला 200 लोकांनी साय दिल्या आहेत, त्यामुळे आम्ही इकडे आलोय. आम्ही जबरदस्ती आलो नाही. आज तुम्ही बघत असाल तर इथे सगळे स्टाफ इथे खाली आहे. शिवसेनेवर जेवढे आलेले ते सगळे वरळी मतदारसंघातले आणि इतर ठिकाणचे मुलं होती. आणि आमच्यावर तुम्ही बघाल तर इथे विनोद आहे, इथे प्रशांत आहे, हे सगळे कामगार वर्ग आमच्या बरोबर आहे. कामगार आमच्या बरोबर आहे, शिवसैनिक फक्त त्यांच्या बरोबर आहे. बरं, पण मग त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बेकायदेशीररित्या त्यांच्या कामगारांना स्वतःच्या युनियनमध्ये वळवून घेतले. ते रिकॉग्नाइज आहेत, परंतु त्यांना न्याय हक्क कामगारांना मिळत नाही आहेत आणि न्याय हक्क मिळत नसल्यामुळे ते आमच्याकडे आलेले आहेत. आणि आमचं पहिलं फॉर्मेशन आहे की त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आम्हाला इथे आमच्या युनियनचा बोर्ड टाकणं गरजेचं आहे. आपण पाहतो की या युनियनचा बोर्ड लावण्यावरून हा सगळा वाद झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. सध्याच्या घडीला आता या दोन वेगवेगळ्या संघटनांमधले जे पदाधिकाऱ्यांमध्ये जो वाद सुरू होता तो तुर्तास थांबलेला दिसतोय. बोर्ड लावण्यावरून सुरू झालेला वाद घोषणाबाजीपर्यंत आणि ढकलाढकलीपर्यंत जाऊन पोहोचला आणि त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी पाचारण करावं लागलं. आत्ताच्या घडीला आपण पाहतोय शांत करण्यात आपल्याला या ठिकाणी म्हणतात.